नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला ही सोनचाफ्याची रोपं दाखवत आहे. तर ही बियांपासून उगवलेली आहेत आणि ही 5 रोपं तयार झालेली आहेत. तर याला मला वाटतं 2 महिने तरी झाले असतील ह्या बिया लावल्या होत्या आणि ही टेरेसवरती कुंडी होती आणि बरेच दिवस लागले त्याला रोपं उगवायला. तर एक प्रश्न विचारण्यात आला होता की सोनचाफ्याची जी पानं असतात ती पिवळी पडलेली आहेत आणि फुलं सुद्धा भरपूर नाही आहेत, म्हणजे फुलं येण्यासाठी काय करावं असं प्रश्न विचारण्यात आला होता. तर हे पहा, हे थंडीचे दिवस आहेत आणि वर्षातून एकदा झाड असं सुप्तावस्थेत जातं, म्हणजे ते थोडक्यात आराम करतं. तर झाडावरती जी पानं असतात ती पिवळी होतात आणि गळून जातात पूर्णपणे, आणि नंतर त्याला नवीन पानं येतात आणि नवीन कोंब फुटतात आणि नवीन पानं येतात आणि फुलं सुद्धा येतात आणि नंतर फुलांचा बहर येतो. तर पावसाळ्यामध्ये जास्त बहर असतो सोनचाफ्याच्या झाडाला आणि ह्या थंडीच्या दिवसात कमी बहर असतो, कारण झाडाची एक ग्रोथ असते, त्याचं एक चक्र असतं, निसर्गाच्या नियमांप्रमाणे त्याचं पण एक चक्र असतं, चालू असतं. त्यामुळे पानं पिवळी पडली ह्या दिवसात तरी घाबरण्याचं काही कारण नाही, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं, माझ्याकडे पण होतं असं. आणि शक्य होईल तेवढं घाबरायचं नाहीये. त्याला थोडंसं खत पाणी व्यवस्थित द्या, कुजलेलं शेणखत द्यायचं किंवा पालापाचोळ्याचं जे खत असतं ते द्यायचं आणि पाणी टाकायचं आणि ही काळजी घ्यायची. आणि त्याला आपोआप नंतर तुम्हाला थोड्या दिवसांनी असं कळून येईल की त्याला आपोआपच नवीन कोंब फुटतात, ते फुलं येतील. तेव्हा एवढं घाबरण्याचं काही कारणच नाही. थंडीच्या दिवसात हे प्रत्येक झाडाबरोबर असं प्रॉब्लेम होत असतो, त्यामुळे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि इतरही झाडांचं एक चक्र असतं, ते सुद्धा तुम्ही जर गार्डनिंग करत असाल बरेच दिवसापासून तर तुम्हाला त्याचा अनुभव आपोआपच येतो, माहिती होतो. आणि कोणत्या झाडाला कोणत्या वेळी फुलं येतात आणि कोणत्या वेळेला पानं फुलं सर्व गळून जातात आणि नवीन कोंब तयार होतात, ते तुम्हाला अनुभवानेच कळून येईल. आता गुलाबांवरती सुद्धा कमी पानं आहेत आणि कमीच फुलं आहेत. प्रत्येक झाडाचं एक एक चक्र ठरलेलं असतं. जसं आपल्या सुद्धा केसांचं पहा तुम्ही, आपल्याला पण एक कधीतरी आपले केस जात असतात, तेव्हा पण आपण असंच घाबरतो, माझे केस जातात. ते पण ते जुने केस गळतात आणि नवीन केस पण येत असतात. ते थंडीमध्ये पण त्याचा आपल्या बरोबर कधी कधी असं होतं की आपले वर्षातून किंवा 2 वर्षातून किंवा 3 वर्षातून ते जुने केस असतात ते पूर्ण गळून जातात आणि नवीन केस येतात. तर हे अनुभव माझे, हे पार्लरचे अनुभव आहेत म्हणा. पण मी तुम्हाला हे सांगते की घाबरायचं अजिबात नाहीये. आणि किचन मधील जे आपण किचन वेस्ट पासून जो आपण खत बनवतो तो सुद्धा तुम्ही ह्या झाडांना देऊ शकता. मागे याच्यावरती माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पाने पिवळी पडणे किंवा फुलं जास्त येणे याच्यासाठी बरेचसे व्हिडिओ आहेत, तुम्ही ते पहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.